हॅलो मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुम्हाला कढईमध्ये रवा केक बनवून दाखवणार आहे। केक हा सर्वांनाच आवडतो, पण माझ्या मुलांना आज केक खावासा वाटला म्हणून मी आज बनवला आणि मला असं वाटलं ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करावी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा ओतू। आता त्याच वाटीने आपण पाऊण वाटी साखर ओतू। आता त्याच वाटीने 1 वाटी मैदा ओतू। 2 विलायची टाकू। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ। हे बघा मैत्रिणींनो, मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे आपण चाळणीने चाळून घेऊ। हे चांगलं आपण चाळून घेऊ। आता चाळून याच्यासाठी घ्यायचं आहे की आपण त्याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे ना, त्याचे ते चोथा बाहेर येण्यासाठी त्याच्यामधनं। हे बघा आपल्या इथं हे चाळून झालेलं आहे। हे आता आपण टाकून देऊ साईडला। हे मिश्रण मी आता इथे चाळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गावरान तूप टाकणार आहोत 5 चमचे। तुपाऐवजी तुम्ही तेल पण टाकू शकता, पण तेलाचा वास येतो त्याच्यामुळे मी इथे तूप टाकलेलं आहे। आता हे तूप मिक्स करून घेऊ आपण। आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू, थोडा सोडा टाकू, 1 चमचा बेकिंग पावडर टाकू। आता याच्यात आता याच्यामध्ये थोडं दूध टाकून मिक्स करून घेऊ। असं विक्सनी मिक्स करून घ्यायचं आपल्याला। चांगलं हे बॅटर बनवून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे असं थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे, जास्त पातळ बनवायचं नाहीये। आता ह्या पातेल्यात आपण केक बेक करणार आहोत। याला मी थोडंसं तूप लावून घेते। हे बघा सर्व पातेल्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात थोडा मैदा टाकू। आता तो सगळीकडून असा पांगून घेऊया पातेल्याला, म्हणजे आपला केक याला चिटकणार नाही। आता हे केकचं बॅटर आपण ह्या पातेल्यामध्ये ओतून घेऊ। हे बघा मिश्रण ओतलं मी। आता याला थोडं आपण टॅप करून घेऊ। आता याच्यावर थोडे काजू बदाम टाकू आपण। आता आपण केक बेक करण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। ही मी एकदम कडकडीत गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये आपण केक ठेवून देऊ बेक करायला। आता याला झाकण लावू। आता कमी गॅसवर याला 50 मिनिटे बेक होऊ देऊ। तर मैत्रिणींनो 50 मिनिटं झालेली आहे। आता आपण बघू आपला केक बेक झालाय का। आता आपण टूथपिकच्या साहाय्याने चेक करू आपला केक झालेला आहे की नाही। हे बघा आपला केक झालेला आहे इथं। आता हा केक आपण थंड करून घेऊ। आता आपण चाकूने याच्या कडा सोडून घेऊ हळूहळू। हे बघा मी ताटामध्ये केक काढून घेतलेला आहे। हे बघा आपला मस्त केक तयार झालेला आहे।
आता मी तुम्हाला केक कट करून दाखवते। तर मैत्रिणींनो, आपले केक इथं एक कढाईमध्ये मस्त तयार झालेला आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, तर मैत्रिणींनो, हा असा केक तुम्ही पण बनवून बघा आणि माझी रेसिपी ही आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा तुमचा केक कसा झाला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।